नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या राजकारणात काय चाललंय हे मी वेगळं सांगायची गरज नाही। म्हणजे विधान भवनामध्ये जे प्रकार घडले, ज्यामध्ये मारहाण झाली चक्क, त्याच्यापूर्वी घोषणा दिल्या गेल्या, तसंच विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून जी कॉलेजच्या गेटवर चालते त्या पद्धतीची टवाळगिरी जी झालेली आहे ती सगळ्यांनी बघितली। आणि मला वाटतं बहुतेक सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोक जे संविधानाला मानतात, जे लोकशाहीला मानतात, ते सगळेच उद्विग्न झालेले आहेत। म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः विधानसभेत जाहीर म्हटलेलं आहे की सगळ्यांची नाचक्की झाली आहे, सर्वच पक्षाच्या आमदारांची नाचक्की झाली आहे आणि यांना माज आलाय अशा प्रकारचं जनतेचं मत बनतंय, असं फडणवीसांनी एका उत्तरात सांगितलेलं आहे। अर्थात जितेंद्र आव्हाड यांना कोणाचा पाठिंबा आहे, गोपीचंद पडळकर यांना कोणाचा पाठिंबा आहे हे देखील लपून राहिलेलं नाही आहे। पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीमध्ये, एक व्यक्ती मात्र अजूनही आपल्या तत्वांसाठी भांडतो आहे। एक व्यक्ती आपल्या तत्वांकरता, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी तत्व आयुष्यात पाळली, त्यांनी कधीही सत्तेसाठी, पैशासाठी तडजोड केलेली नाही आहे। आपली नैतिक मूल्य सांभाळत ज्यांनी राजकारण केलं, अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू माननीय बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख, त्यांनी मात्र आपली नीतिमत्ता सोडली नाही। आणि म्हणून अनेकदा वारसदार कोण, वैचारिक वारसदार, म्हणजे केवळ शारीरिक नव्हे किंवा केवळ जनुकीय नव्हे तर वैचारिक वारसदार महत्त्वाचा असतो। आणि बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसदार कोण आहे ते प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय। आणि मला वाटतं समर्थकांनी हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे। स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणारी अनेक लोक आहेत, भरपूर लोक भेटतील, भरपूर लोक सापडतील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन मोठे झालेत, अजूनही त्यांचे फोटो आपल्या बॅनरवर लावतात, अजूनही आम्ही कसे संविधानाचे रक्षक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात। असे सर्वच पक्षाचे, सर्वच जाती धर्माचे लोक तुम्हाला माहिती आहेत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतेच तेवढे महान आणि म्हणूनच त्यांच्या पाठिंब्याची गरज लागते। पाठिंब्याची म्हणजे काय की भाषणात त्यांचं नाव घेतल्याशिवाय, त्यांचं नाव उच्चारल्याशिवाय यांचं भाषण पूर्ण होत नाही। तर अशा प्रकाश आंबेडकर आता जे वारसदार खरे आहेत, मी सांगतो की ज्यांना वारंवार आपल्या आजोबांचं नाव घ्यावं लागत नाही, जरी त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत असला तरी देखील, माझ्याकडे नुकतंच एक पत्र माझ्या वाचनात आलेलं आहे। फेब्रुवारी महिन्यातलं 1952 सालचं पत्र येते बरं का। म्हणजे कोलंबिया विश्वविद्यापीठाने, नीट लक्षात घ्या तुम्हाला, कारण आजकालची पिढी वाचत नाही, कोलंबिया विश्वविद्यापीठाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट देण्याचं ठरवलं होतं आणि त्याकरता त्यांना निमंत्रण दिलं होतं। होय, कोलंबिया विश्वविद्यालयात जाण्याचं निमंत्रण होतं, येण्याचं निमंत्रण, डॉक्टरेट स्वीकारण्याचं निमंत्रण होतं। आणि स्वाभाविक आहे, त्यावेळी कायदा मंत्री होते बाबासाहेब। कायदा मंत्री असताना खरं तर इतकी मोठी संधी परदेशातून, त्या काळी, हल्लीचं नाही म्हणते मी, त्या काळी इतकी मोठी संधी होती डॉक्टरेट घेण्यासाठी, आणि ते कायदा मंत्री होते, त्यामुळे ते सरकारी खर्चातून जाऊ शकले असते। तुम्हाला माहिती आहे सध्या सरकारी खर्चातून लोक कुठे कुठे जातात, कसे कसे दौरे करतात आणि सरकारी खर्चातून मौज मस्ती करून येतात। पण त्यावेळी येणारा खर्च ₹15,000 इतका होता आणि तो बाबासाहेब स्वतः करू शकत नव्हते, त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते आणि त्यांना सरकारचा पैसा वापरायचा नव्हता, भारत सरकारचा पैसा। त्यावेळी त्यांनी विश्वविद्यालयाला पत्र लिहिलं होतं। आता इथे माझ्याकडे सोय नाही, मला अजून शिकायचं आहे ते तंत्रज्ञान, व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मला फोटो दाखवता येतील, त्या पत्राचा फोटो नाही तर दाखवला असता तुम्हाला। त्यांनी विनंती केली की एवढे पैसे मला जमवणे शक्य नाही, हा खर्च मला करणे शक्य नाही, त्यामुळे आपण जर तेथे म्हणजे अमेरिकेत माझे व्याख्यान आयोजित केले
किंवा माझे वैचारिक देवाणघेवाण तिथल्या इतर युनिव्हर्सिटीजमध्ये तिथल्या लोकांमध्ये जर तसं काही आयोजित केलं माझं व्याख्यान, तर मला तो खर्च भरून काढता येईल आणि त्या पद्धतीने बाबासाहेब ती डॉक्टरेट घ्यायला गेले होते. बघा आता ही नीतिमत्ता. कायदा मंत्री असताना देखील त्यांनी सरकारचा एकही पैसा घेतला नाही. फार थोडे लोक आहेत, मोजके लोक आहेत, हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक आहेत. आणि म्हणून त्यांचा खरा वारसदार किंवा त्यांचे खरे वारसदार जरी अनेक जण सांगत असतील स्वतःला आम्ही वारसदार आहोत म्हणून, आंबेडकर हे आडनावही लावत असतील कदाचित, पण खरे वारसदार कोण आहेत तर प्रकाश आंबेडकर हे मी ठामपणे सांगू इच्छितो. नुकताच एक नवीन विजय झाला आहे सुप्रीम कोर्टामध्ये. मी मागच्या वेळी व्हिडिओ बनवला होता ज्यावेळी उच्च न्यायालयामध्ये रिपोर्ट झाला होता आणि उच्च न्यायालयात निकाल लागला होता. सोमनाथ सूर्यवंशी केसमध्ये पुन्हा एकदा विजय मिळाला आहे सुप्रीम कोर्टामध्ये. आणि ती एक मोठी चपराक आहे बरं का. होय, सगळ्या प्रस्थापितांना, प्रस्थापित पक्षांना ती एक चपराक आहे. सगळ्या अशा नेत्यांना ती एक चपराक आहे जे मांडवलीवर विश्वास ठेवतात. एखाद्या केसमध्ये पूर्ण न्याय मिळण्यासाठी जी शक्ती लावावी लागते, जी नीतिमत्ता लागते, ती नसल्यामुळे कोर्टात सेटलमेंट होतात, कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट होतात, मांडवली होते, करोडो रुपयांची देवाणघेवाण होते आणि ते प्रकरण न्यायविनाच राहून जातं. अनेक प्रकरण आपल्याला माहिती असतील अशी. पण सोमनाथ सूर्यवंशी यांचे प्रकरण अनेक आमिष दाखवल्यानंतर देखील स्वतः वकिली कोर्ट चढवून प्रकाश आंबेडकर यांनी लढलं. सुप्रीम कोर्टात गेलं होतं सरकार, राज्य सरकार, आणि हे राज्य सरकार विरोधी लढा होता. ही खूप मोठी धैर्याची गोष्ट आहे, राज्य सरकार विरोधात लढणं. तिथे अनेक निष्णात वकील आहेत, राज्य सरकारकडे भरपूर पैसा आहे. अशा वेळी पैशाचे पाठबळ नसताना केवळ आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर आणि न्यायाच्या बाजूने लढणारे प्रकाश आंबेडकर सुप्रीम कोर्टात देखील विजयी झालेले आहेत. आता तुम्हीच ठरवायचंय अशा व्यक्तीला आपण राजकारणात पुढे आणायचे की नाही. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येऊ घातल्या आहेत. त्याकरता वंचित बहुजन आघाडीने कंबर कसलेली आहे. सगळीकडे वॉर्डनिहाय पदाधिकारी नेमले जात आहेत. प्रचार होतो आहे, प्रचाराचा नारळ फुटला आहे आणि हे देखील जाहीर केलं गेलं आहे. आता ही अजून एक खेदाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. भारतीय जनता पार्टी सोडून आम्ही युती करायला तयार आहोत. सोडून म्हणजे कोणाशी? काँग्रेसशी युती करू शकतील किंवा आघाडीमध्ये सामील होऊ शकतील, हे आव्हान उघड केलेलं आहे. तरी देखील एकाही राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्याला किंवा केंद्राच्या महत्त्वाच्या नेत्याला असं वाटलं नाही की प्रकाश आंबेडकर यांना आपल्या आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्यावे. यावरूनच कळतं की प्रामाणिकपणे वागणारा, खरं बोलणारा, नीतिमत्ता जपणारा माणूस राजकारणात सध्या नकोसा झालाय. पण जनतेला तो हवाय. जनतेला जर हे नकोसे झाले तर फार कठीण होईल. न्यायाची लढाई लढणंच बंद होईल, न्यायाची लढाईच बंद होईल आणि सगळीकडेच अराजक, जे मी सांगितलं विधानसभेत घडलंय तसंच अराजक सगळीकडे होऊ शकेल. त्यामुळे आता जास्तीत जास्त संख्येने प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आहे. जात धर्म न बघता, आपला पक्ष न बघता, नीतिमत्ता, संविधानाची ज्यांना चाड आहे, जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात, अशा सगळ्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आहे. अंजलीताई स्वतः आता मैदानात उतरल्या आहेत. सुजात आंबेडकर देखील सगळीकडे आता दौरे करतायत, सभा घेत आहेत. पण हा सुप्रीम कोर्टात मिळालेला विजय हा एक प्रकारे अन्यायाला चपराक आहे. फडणवीस म्हणालेत आता की मी निकालाचा अभ्यास करून यावर बोलील, पण मला नाही वाटत आता काही बोलण्यासारखं. पोलिसांवर केसेस दाखल व्हायला हव्यात. खरे गुन्हेगार कोण आहेत? सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला खरं कारणीभूत ठरणारे कोण आहेत हे आता समोर आलं पाहिजे आणि हा न्याय पूर्ण झाला पाहिजे. न्याय मिळालाय पण पूर्ण व्हायला वेळ आहे, लवकरच पूर्णही होईल. तर खरे वारसदार हे प्रकाश आंबेडकरच आहे, मी ठामपणे सांगू इच्छितो. आणि म्हणून आंबेडकरवाद्यांनी फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेता किंवा यांच्या केवळ नावानी यश न मिळवता आता प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. जनतेने तर नक्कीच हे समजून घेतलं पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि नीतिमत्ता काय असते हे
लोकांना कळू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.